तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले परत एकदा स्वागत आहे एका स्वामींच्या उत्कृष्ट व्हिडिओमध्ये. कारण की या व्हिडिओमधून स्वामींनी स्वतःहून असा एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यापर्यंत सोपवलेलं आहे. जे ही व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना स्वामींनी रचवलेली मोहमाया, स्वामींनी आपल्याबद्दल केलेली मोहमाया सर्व काही समजणार आहे. स्वामींनी आपल्यावरती केलेली कृपा आणि स्वामींना नक्की आपल्या माणसांकडून काय पाहिजे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाणार आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत मनापासून नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल. आणि आपले व्हिडिओ पाहून भरपूर सारे स्वामी भक्तांचे आयुष्य सुद्धा बदलून गेलेले आहे आणि तुमचे आयुष्य सुद्धा बदलणार आहे. फक्त आपल्या या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जो तुम्हाला बेल आयकॉन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून आपल्या चॅनलला ऑल वरती सेट करून ठेवा. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. सर्वप्रथम एकदा सर्वांनी मिळून आपण जय जयकार करूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सध्याच्या आयुष्यामध्ये स्वामी हे सर्वांना मदत करतायत आणि स्वामींची एवढी मोठी दया आहे. स्वामी हे लोकांवरती एवढी दया दाखवतात की लोकांच्या आयुष्यात ते यश आणून ठेवतात. फक्त लोकांनी त्यांचा बरोबर वापर केला पाहिजे. आणि स्वामी यश कधी आणतात, स्वामी आपल्या घरात कधी पधारतात, ह्या गोष्टी सुद्धा समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्या गोष्टी आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून समजून जाणार आहे. आणि ह्या गोष्टी तर बेसिकली सर्वांना माहीत असतात, त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा. कारण तुम्हाला कोणताही मुद्दा न चुकवता ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे बघायची आहे. तर सर्वप्रथम मुद्दा येतो म्हणजे स्वामींनी पहिलेच सांगितले आहेत, जे कलियुगामध्ये माझ्या भक्ती करतील, जे कलियुगामध्ये माझी भक्ती करतील, आयुष्यामध्ये त्यांना खूप सारे सुख मिळणार आहे. फक्त त्यापूर्वी त्यांना भरपूर मोठी परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे. त्यापूर्वी त्यांना भरपूर कष्ट सुद्धा उचलावे लागणार आहेत. आणि या गोष्टी तुम्हाला मान्य सुद्धा आहेत आणि तुम्ही त्या गोष्टी करता सुद्धा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सुख मिळवण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कमवण्याचा प्रयत्न करता. कारण की सध्याच्या वेळेत पैसाच हा सर्व काही झालेला आहे. पण त्या अगोदर येतो तो म्हणजे आपल्या स्वामींवरती असलेला विश्वास. स्वामींवरती जो विश्वास करतो तो माणूस या आयुष्यात पुढे जातोच. या गोष्टी तरी आपल्याला माहितीच आहेत. कर्म हे स्वामींना तुमच्या हृदयात कशी जागा देतात हे भरपूरच महत्त्वाचे आहे. कारण की जर तुमचे विचार चांगले नसतील तर स्वामी हे तुमच्या मनात राहणार नाहीत. जर तुमचे कर्म चांगले नसतील तर स्वामी हे तुमच्या हृदयात राहणार नाहीत. आणि ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेतच. तर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचा हा चित्र आला का, तर एकदा कमेंट बॉक्समध्ये मला एकदा नक्कीच कळवा की हा माझ्या समोर स्वामींचा चित्र आला म्हणजे स्वामी माझ्या सोबत आहेतच. तर घाबरायची काहीच गोष्ट नाही. आयुष्यामध्ये अडचणी हे स्वामी स्वतःहून आणून देतात. कारण की जो माणूस आयुष्यात पुढे काहीतरी करणार असतो त्याच्याच आयुष्यामध्ये स्वामी अडचण आणतात. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याला काहीच करायचं नसतं, ज्याच्याकडे सर्व काही स्वामींनी दिलेले आहेत, त्याला अडचण ही येतच नाही. तर एवढे लक्षात ठेवा, जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असेल तर स्वामी हे तुमच्या सोबत आहेत. स्वामी हे तुम्हाला मदत करणार आहेत पुढे जाण्यासाठी. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत नसतील तर एवढे लक्षात ठेवा की आता माझ्याकडे जेवढे आहे तेवढेच माझ्याकडे राहणार आहे किंवा त्याच्याहून कमी होऊन जाणार आहे. कारण की आयुष्यामध्ये अडचणी आल्या नाही, आयुष्यामध्ये दुःख आले नाही, आयुष्यामध्ये कोणताही संघर्ष आला नाही, तर आपल्याला त्याच ठिकाणी राहावं लागतं आणि किंवा त्याच्याहून खालच्या लेवलपर्यंत आपल्याला जावं लागतं. तर स्वामी हे प्रत्येक माणसाला सांगत असतात की माझे जे भक्त आहेत ते माझ्यावरती खरी भक्ती करतात. पण ते खरी भक्ती करण्या अगोदर त्यांनी स्वतः माणुसकी ओळखली पाहिजे असे स्वामींनी स्वतःहून सांगितलेले आहे. कारण सध्याच्या वेळेमध्ये माणूस हा माणुसकीसाठी नव्हे
काम करत, तर देवपूजनासाठी सुद्धा काम जास्त करतो, पण तेच पैसे तो माणुसकीसाठी सुद्धा नाही वापरत. म्हणजे मला जे बोलायचे आहे ते तुम्हाला समजत सुद्धा असेल की तुम्ही देवपूजा करा, त्यात कसलेही वाईट नाही, त्यात कोणतीही वाईट गोष्ट नाही. फक्त देवपूजा करत असताना तुम्ही माणुसकी ही सुद्धा बाळगा, कारण की तुम्ही दुसऱ्या माणसांची मदत केलात तर तुम्हाला सुद्धा तुमचे देव, तुमचा परमेश्वर, आपले परमेश्वर तुम्हाला मदत करतील. सध्याच्या वेळेत माणुसकी ही भरपूरच कमी झालेली आहे. अहो म्हणतात ना की कलियुग चाललेला आहे, कलियुगामध्ये कोणीच कोणाची मदत करत नाही. पण स्वामींनी पहिलेच सांगून ठेवले की माझे जे भक्त आहेत ते माणुसकीला कधीही कमी पडून देणार नाहीत, कारण की ते माझे भक्त आहेत. स्वामींना एवढा गर्व आहे त्यांच्या भक्तांवरती, मग तुम्हाला फक्त एवढे करून दाखवायचे आहे स्वामींना की मी माणुसकीमध्ये सर्वात पुढे जाईन, मी चांगल्या कर्मांमध्ये सर्वात पुढे जाईन, मी चांगल्या विचारांमध्ये सर्वात पुढे जाईन. जर फक्त तुम्ही एवढेच केलात तर स्वामींची साथ बघा तुमच्या पाठी कशी येते. तुमच्या आयुष्यात आनंद, सुख, सौंदर्य आणि तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य कसे सर्व काही तुम्हाला एका झटक्यात मिळून जाते. हे स्वामींचे स्वतःचे वाक्य आहेत. जर तुम्ही या सर्व गोष्टी जर तुम्ही पार पाडत असाल, तुम्ही चांगले विचार करत असाल, चांगले कर्म करत असाल, चांगल्या गोष्टी करत असाल व तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नवीन करण्याची जिद्द ठेवत असाल व कधीही हार मानत नसाल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 101% तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार. स्वामींनी हे पहिलेच सांगून ठेवलेले आहे. तर ह्या गोष्टी तर बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा असतात आणि बरेच लोक ह्या गोष्टी करतात सुद्धा, फक्त त्यांना यश मिळत नाही, त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये काहीच मिळत नाही. आणि मग ते विचार करतात आपण चांगले काम केले, आपण या लोकांसाठी चांगले विचार केले, आपण त्या लोकांसाठी चांगले विचार केले, पण आपल्यासोबत का काही चांगलं नाही घडलं. हा विचार, हा प्रश्न सर्वांच्या मनात पडतो. तर स्वामींनी आज ह्याचा सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तुम्ही चांगलं करताय, तुम्ही ह्याची चांगली मदत करताय, तुम्ही तुमच्या बाजूवाल्याची चांगली मदत करताय, याच्याबद्दल चांगला विचार करताय, त्याच्याबद्दल चांगला विचार करताय, बरोबर आहे ना. तुम्ही करताय पण तुमच्या सोबत चांगलं होत नाही, तुमच्या सोबत काहीच चांगलं घडत नाही. तुम्ही जर दुसऱ्याचं चांगलं करताय आणि तुमच्या सोबत वाईट होत असेल तर मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा दुःख होणार आहे. फक्त ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं करून तुमच्यासोबत वाईट होत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा आनंद मिळणार आहे, कारण तुम्ही हे दुर्मिळपणे निवडलेले गेलेले परमेश्वरांचे भक्त आहात. म्हणून देव हा तुमची परीक्षा आणखीन कठीणपणे घेत आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही अंधश्रद्धेवरती बळी पडू नका, तर श्रद्धेवरती बळी पडा. या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात आणि या गोष्टींवरती तुम्ही लक्ष सुद्धा दिलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हालाच कसे फरक जाणवते हे सुद्धा तुम्हाला जाणवेल. आणि हे व्हिडिओज मी तुमच्यासाठी का बनवतो, कारण स्वामींचे हे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावे. स्वामी जे सांगतात ते सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावे, म्हणून या सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपल्या या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलची व्हिडिओज तुमच्यासाठी भरपूरच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर स्वामी भक्तांनो, आजचे हे जे थोडेसेच म्हणणे मी तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्हाला पटले की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि ह्या पुढच्या जे व्हिडिओज आहेत त्या या पुढच्या व्हिडिओज तुम्ही चुकूनही मिस करू नका, चुकूनही त्या व्हिडिओ चुकवू नका, कारण की त्या व्हिडिओ महत्त्वपूर्ण सुद्धा ठरणार आहेत. तर फक्त थोडेसे काही याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, बाकीचा मुद्दा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर डेली फक्त 2 ते 4 मिनिटं आपले व्हिडिओ बघून जर तुमचे आयुष्य बदलण्याचे कारणस्पद राहणार आहे तर तुम्ही रोज 2 ते 4 मिनिटाची व्हिडिओ बघाच. चला तर स्वामी भक्तांनो, भेटूया वेगळ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.